काय माणूस वेगळा सर बाबा, मला काम नाही करतो तुला. ओ बाबा सरक ना तिकडे बाजूला, सरक ना. फावळं गिवळं बसशील ना, मरशील ना, कोंबात जाशील ना म्हटलं. अरे भाऊ काम चालू आहे का? हा काम चालू आहे का म्हटलं? नाही नाही नाही, आम्ही काम नाही करू राहिलो. जे आपलं म्हशी शेण नाही का, अरे म्हशी शेण उचलून राहिलो कडे मी आता खतावून नेऊन टाकतो म्हटलं. अरे बा दिसून राहिलो का, जेसीबी चालू राहिलो मी. शिल्लक काय वाटते हा, याला द्या लागते कडे हे एका रट्ट्याचा नाही. अरे बा मला पण काम पाहिजे ना, मला बा 3-4 घंटाच काम आहे आपलं. मग काय म्हटलं आहे का रिकाम पण आहे का तुमचं? बा काय सांगा तुम्हाला, रिकाम पण गिकाम पण काहीच नाही आमच्या इकडे. बा या माणसाचा 4 घंटाच काम आहे म्हटलं. बा एवढा पुरा आहे का नाही, हे पुरा पाठ असा उपसा लागते. कमी काम आहे का आमच्या, मग 4 घंटे आधीच बसा लागते मला ना. रे काय तुमचं नाव, काय तुमचं? माझं नाव धसकटे आहे म्हटलं, धसकटे. धसकट आहे का? माणूस तसं आहे, नाव तसं आहे वाटते. बरं म्हटलं, हा बा माझ्याजवळ सॅमसंगचा नंबर आहे. दुपारी 2 वाजता यायचा म्हटलं, 4 घंटाच काम आहे आपलं. सॅमसंगचा नंबर हो का? माझ्याजवळ पण जिओचा नंबर आहे म्हटलं. जिओचा मोबाईल आहे आपला, टपरा. अरे सांगा का लागते, सॅमसंगचा नंबर आहे. नंबर द्या, 2 वाजता येतो. कुठं जा लागते, कुठं वाढत आहे का, कुठं आहे? बरं शिल्लक नाही काही. अरे बाबा वावरातच आहे ना, कुठं जा लागते का? घरी काढू का मी रस्ता? वावरात ट्रॅक्टर गिक्टर जात नाही म्हणून म्हटलं. बरं ओके, नो प्रॉब्लेम. आता कसं आहे, 4 घंटाचं काम आहे, तरी येईल 3 घंटे लागते समजा, काम चालू आहे. बरं फोन नंबर द्या मला, पहा येतो मग. याचा मी काय म्हणतो, ते काय भाडं काय म्हणजे काय, किती घंटा आहे आपल्या इकडे? का 1000 रुपये घंटा आहे, 1000 रुपये घंटा. अरे बापरे, 1000 रुपये घंटा आहे का? अरे बाबा खतरनाक आहे. बरं याचा मग हा बा, मा भावाला सांगा लागेल ना आता मला, की बा आपला तर वावराचा रस्ता करू राहिलो मी, तू अर्धे पैसे दे, अर्धे पैसे मी देतो, नाही का? दोघाचं काम भलं. बरं येजा म्हटलं, येजा. बरं फोन लावजा मला, काम झालं की तुम्हाला फोन लावतो. कुठं यायचं ते सांगा. ओके सरका बाजूली, जासाल म्हटलं कोमातनी, फावळं चालू आहे ते, सरका. हो चालू. शांतालाल काका, हमको हवा नहीं चाहिए, हमको पंप चाहिए. साइकिल में हवा कम है, इसलिए हमको पंप चाहिए. और पंप किधर है? जगण्या सरका बोलणं, पंप कुठे आहे म्हणा, एवढं काय हिंदी धडा लागते बाबा हवा म्हटलं हिंदी बोललं का नाही, हिंदी बोला लागते ना. हिंदी आहे का नाही बोला लागते, जरासं माणसाची प्रॅक्टिस होते. कुठे समजा हरपलं का नाही पोरग, मग ते कुठं गेलं का नाही राज्य सोडून, मग ते बोलता आलं पाहिजे ना. तू कुठे चालला राज्य सोडून आता? अबे बाबा तू तालुका गाव सोड रे, बरोबर तू दुसऱ्याच गावात तुला जातात नाही, राज्य सोडलं राहिला. सरका बोलत जाय. तुम्ही म्हटलं ना कल्लाच करत आता, म्हटलं मी मस्त हिंदी बोलत होतो, त्यातनी तुम्ही ना घबाड केला. म्हटलं कल्लाला का करत होते ते? काय इकडे कशाला बोलालो, मला इकडे पंप पाहिजे म्हणते, इकडे मला पटकन गहू साफ करा लागते ना. अरे बाबा जगण्या इकडे बाई. पा म्हटलं काय शांताराम काका, पा म्हटलं कधी बालर कधी बाबा कला करत राहता. अरे हिंदी बोल राहिलो म्हणून काय एवढं कला करायला लागते का? कधी बालर कला करत राहता म्हटलं. तुझं कल्लाच खायचा लायकीच आहे रे. अबे देवलाल असं बोलत नसते ना. आज ते हिंदी बोल राहिलं, उद्या इंग्लिश बोलते, परवा मलायम, तमिळ, तेलुगू, संस्कृत अनेक भाषा बोलते. बोलू दे त्याला आता कायचा बोलते मी ते. त्याला दुकानात मी पाठवलं, त्याला म्हटलं उडदाची डाळ आण, ते मुंगाची डाळ घेऊन येते. काय बोलते ते? हो ते तर आहे म्हणा. तुम्ही आले का साठी पण? बे शांताराम, मला लग्नाला जायला लागते. नवरींचा फोन आलता, नाही नवरींच्या बापाचा फोन आलता की बा लवकर आहे बा. मी म्हटलं आलोच, म्हटलं 3 किलोमीटर आहे फक्त तून. मी म्हटलं आलोच, म्हटलं सायकल आहे, म्हटलं सायकल नाही तू, म्हटलं काय लग्न म्हणून राहिला बे. अबे 3-4 वाजता लग्न लागते, 3-4 वाजता. मग काय संध्याकाळ होती पुरी. नाही शांताराम, या लग्नाला टाईमच लागत नाही. या लग्नाला आयर पद्धत बंद आहे, पैसे आयर बंद आहे, सगळंच बंद आहे. म्हटलं हवा लगेच हार गिरं टाका, आशीर्वाद द्या, जेवणाला बसा, निघा घराकडे, असं आहे इकडे. हो का? हां मला म्हटलं जगण्या सायकल घेतो म्हटलं. पाहिलं ते कधी पाहिलं ते निरा तीच बोंब आहे, कधी पाहिलं ती पंक्चर राहते म्हटलं काय सायकल त्याची. मग काय करा आता, म्हणून त्याजवळ आलो पंप मागासाठी. हो ना, हो बरं पण पंप आहे का नाही माझ्या घरी नाही ते पंप. तो कुठे गेला का नाही, माझ्या घरात कुठे पाहिला का नाही, पंप तुला सापडतच नाही. काऊन म्हणा, म्या दिलं भूषण सकाळी चालता म्हणे पंप द्या म्हणे. म्या म्हटलं पंप घे, मी चालू म्हटलं मला गहू साफ करा लागते, म्हटलं गव्हात नेले टोचे झाले, म्हटलं टोचे म्हणून म्हटलं साफ करा लागते. म्या म्हटलं घरीच नेत येतो म्हटलं मी संध्याकाळी घ्यायला. हो का भूषणाजवळ का? हां ते मा भावाजवळ का? बापा बरं हो तू तर जाय मस्त पंप माग. शांताराम काकानं पंप सांगितलं म्हणा, हवा किंवा मार तुझ्याच घरी ठेव. बरं काय चालू आहे तुझ्या? माय काय हे गहू साफ करणं चालू आहे. आता मशीन बोलवली मस्त, 100 रुपये पोत आहे. पाणी हे टुचकीत झालं पाणी, पाय खाले पाणी तो किती म्हटलं जाऊ द्या, म्हटलं मस्त साफगीप करतो आपल्याला घरीच. खाया पुरतं मस्त. माणसांना का नाही चांगलं खाल्लं पाहिजे. मग ते कसं बनवतं समजलं का? पाणी किती खराब आहे, टुचकीची किती कचरा येत नाही. मला जाऊ द्या म्हटलं, एका इकडे साफ करतो म्हटलं, हे टेन्शनचं काम नाही. माणसानं का चांगलं खाल्लं पाहिजे. मला काय म्हणतो, मला पण द्या त्यातले 2 कट्टे.
2 कट्टे काय बा 4 कट्टे नाही, पण पैशाचा बजेट लवकर लाव तू. तुझ्या ऐकून काही तुझ्या व्यवहार बरोबर नाही म्हटलं म्या. म्हणून म्हटलं तुझा व्यवहार काय बरोबर नाही. मांग असतं 10,000 राहील तिला का 7-7 महिन्यात तिथला पैसे तू ने बा 4 कट्टे नाही, पण पैसे लवकर दे. म्हणा लवकर देतो ना मागून काय हो देतो. बरोबर ये मग शिवलालच्या घरी आहे पंप जा होय जा लागेल बा उशीर उराला मला लग्न जाते ना. बरं जा ये म्हटलं जा जा बिंदात जाय. चाल रे काय काड्या चाल रे. बाबा काळ्या काळ्या नका करत ना, मला जगन आहे ना, जगन का मला ठेवलं ना तुम्ही ना, काळ्या ठेवता तुम्हाला काळ्या काळ्या करता, मला जगन आहे ना. हो जगन बाबू जगन भाऊ चला चला म्हटलं तुमचे लय आशीर्वाद आहे म्हटलं आमच्या मागं. पंक्चरा करतो सायकल बरोबर ठेवत नाही, लोकांच्या मागं जा लागते भीक मागायला. पंप द्या चालेल बाबा येतो मला शांताराम जा लागते आता शिवलालच्या घरी. तुम्ही निरा कलर करता बा कायला कासाठी आली ते पंप मागासाठी आली ती. पंप द्या जाऊ द्या तिकडे. म्हटलं भूषणच्या घरी जाय म्हटलं आण म्हटलं काय काय टेन्शन काय घ्या जा ना. म्हणे 2 पोते दे म्हणे. म्हटलं बाबा तू पहिले पैसे दे, मग पैसे काय करायचं ते घे. 4 का 6 कट्टे घे, पण कसं पैसे दे लवकर. व्यवहार खराब आहे त्याचा. हो बापा त्या माणसं व्यवहार आहे का नाही एवढा खराब आहे की बस सांगायला पुरत नाही बाप्पा. मायच तर ते 110 रुपये राहील ते दिलेच नाही वाटते. असे बुडून टाकले माय 110 रुपये. तू काय 110 रुपये कायचे तेव्हा कशी काय दिली तिला 110 रुपये द्या जगण्याच्या बापाले. तुम्हाला काय सांगा दारू प्यासाठी 140 रुपये द्या म्हणे मला. मोबाईल ठेवतो म्हणे वाटल्यास. मोबाईल ठेवला माझ्याजवळ 2,000चा मोबाईल होता ते. उद्या सकाळी 160 रुपये देऊन देतो म्हणे तुम्हाला. मोबाईल वापस घेतो म्हणे. मोबाईल काय द्याला मोबाईल द्याला काय तो. बाबा असं गरीब माणसं ठेवा नाही वाटत. निरा फोनच येत जात म्हटलं त्याच्यावर. मग काय करा जाऊ द्या म्हटलं. हे घ्या म्हटलं मोबाईल. परवा द्यालता मोबाईल मी म्हटलं लवकर आणा म्हटलं. 140 द्या म्हटलं. 20 रुपये शिल्लक देऊ नका म्हटलं तुम्ही. घेतला मोबाईल पताच नाही म्हटलं पैसे द्यायचा. जाऊ दे तिकडे जाऊ दे जाऊ द्या तिकडे आणा बरं ते भरलं म्हटलं आणा झालं आणा. थांब हे घर बा पंप बा आणून देतो म्हटलं माझ्या घरी. नाही शांताराम काका म्हणे की माझ्या घरी ठेवायचं. माझ्या घरी येतात मग ते घ्यायला. तुझ्या घरी कोणती टिकते बा वस्तू विनाकारण तुटा गिटाचं म्हटलं. शांताराम काका मार भडकाचा. माझ्या घरी आणून दे बा मला. हबा मी तर बरोबर माय विंद भूषण्या तुला काय म्हणलो अबा आमच्या घरी म्हटलं ठेवतो आम्ही. शांताराम येते बरोबर घेऊन जाते. शांतारामनं असं म्हटलं एवढं काय भांडण करायला लागत नाही. चाललं का बाप तसं लेकरू तसं म्हणलं सांगून राहिलं तुले. काय ना बाबा तसं नाही ना बघ हवा. हे जगण्या पान हे तोडते पडते मॅळ्यात दिले कोणाला देत राहते. नाही मी ठेवतो ना सज्जावर मी ठेवतो. जगण्याजवळ देतच नाही मी. टेन्शन नाही घेतो. बरं बा तुमच्या भरशावर देतो म्हटलं. पाहिजा पण पाय ना का पावराला मायावीन हवा घेवा हाती वाटे मस्त. काय रे शिवलाल काय चालू आहे म्हणते का. बरं आहे ना. अरे ध्यानच बोललो मायावी. अरे हो मी काय म्हणतो कुठं चालला तू. मी लग्नाला चाललो होतो. ते 10 तोंड्या घरी लग्न आहे ना. नवरींचा बापाचा फोन आला होता. नवरींचा बाप म्हणे लवकर येतो म्हणे. आता सायकलमध्ये हवा मारतो चाललो मी लग्नाले. ते आता लक्षात आलं माया. काय बे म्हटलं लग्न गिग्नाला काय जातं रे बाबा. आज ते आपलं महत्वाचं काम आहे म्हटलं. आज राय म्हटलं तू लग्न गिग्न गेलं खड्ड्यात ते चुलीत नाही. काय बा महत्वाचं काम काय म्हणजे कसं काय 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 म्हणणं काय ते म्हणे अबे आवाज खाली आहे ते म्हटलं म्या. जेसीबी नाही जेसीबी सांगितलं जेसीबीले. ते वारा रस्ता नाही का किती खराब रस्ता आहे का. त्या दिवशी ट्रॅक्टरनं निघालं म्हटलं. पोते आणायचे होते म्हटलं गव्हाचे. तर रस्ता किती खराब आहे म्हटलं. ते रस्ता करायचा म्हटलं बरोबर आपल्याला. अर्धे पैसे तू दे अर्धे पैसे मी देतो. अर्धे पैसे काय विचारला काय घंटा जेसीबीचा. ते 1000 रुपये घंटा म्हणून राहिलं. विचारून घे बा फोन घेऊन लाव वाटल्यास. तू राय म्हटलं 1000 रुपये घंटा का रे. लेस मागन बा. बरं किती घंटाचं काम आहे बरं ते. काय ते रस्ता बांधला 3 घंट्याचं काम नाही होते. 3000 होतात ते. 1500 तू दे 1500 मी देतो समजा. जास्तीत जास्त 4 घंटे 2000 होते म्हटलं. बरोबर पाहून आपण काय होते हिशोब ते ना. बरोबर आहे पण मला लग्न जाते ना अर्जंट झाला ना. मला फोनवर फोन लावला माणूस ते. मी काय म्हणतो आता माझ्या इकडे झाला इकडे काम आहे वाटते. मग अबे मला काय जाऊ दे तिकडे. जगण्या आहे मग जगण्याला राहू दे सोबती द्या. ते काय कामा धसकट रे. ते काय काम आहे म्हटलं. तू राह ना बाबा मोठा माणूस आहे ना तू. तू बा मग मला नाही म्हणा बाबा झालं तर झालं म्हणून म्हटलं जगण्या ठेवू नको म्हटलं. तू चाल हो ना. पण लग्न जाते मला इकडे अर्जंट आणलं का. त्या दिवसापासून ते माणूस फोन लावला मला याचं म्हणे पाजा म्हणे असं तसं. आणि तू म्हणून राहिला अर्जंट काम आहे का. आजच तुला काम पडलं का उद्या परवा करायचं होतं. वा म्हणजे आपल्यावर जाता घरी. अरे बाबा जाय ना तू हिंड पहिले. जेसीबी पाहू लागेल जेसीबी. अबे जेसीबी सापडत नाही रे. भीक मागा लागते लोकाले. अरे जेसीबी वाल्या ये रे बा आमच्या वारात मी असं भीक मागा लागते. जेसीबी सापडते पाय पहिले तू. अरे सरपंच लागला मागायला का जेसीबीच्या त्याला सापडून नाही आली. मी कसं सकाळी गेलो आणि मला दिसली जेसीबी आणि त्याला बोललो गेलो मस्त. जमलं काम बाबू आणलं बरोबर रस्त्यावर म्या. एक काम कर गड्या मला लग्नाला अर्जंट झाला ते. आणि इकडे अर्जंट काम आहे. मी काम जगणे आहे ना सोबत. काय ते जेसीबीचं रिडिंग पाहिले आहे ते समजते त्याला जरासं म्हणून म्हटलं आहे तो सोबती लहान आहे नाही काही.
बरोबर घेतो मेले गोत्यात नाही हेले काय आहे. बरं बा तू जसं म्हणणं आता तू काय येत नाही म्हणतं बरं मला नाही म्हणा मग एवढे पैसे झाले तेवढे पैसे झाले म्हणून म्हटलं बरं जगण्या का माझ्यासोबत बरं जगण्या माझ्यासोबत चालू आता दुपारी फोन लावा लागते मला जशी बोलायले माझ्यासोबत येतो ना तर बस जाशील का इकडे तिकडे सोबत राहतो बाबा. ना मी तुमच्या घरी दुपारीच येतो. बरं तुमच्या घरी दुपारी येतो. बाबा आता लग्न चालले मग दुपारी येतो मग आपण करू मग JCB चं काम. ते अर्जंट रस्ता कराते पण मला सांगू राहिलो तुले मग ते पावसाळा गिवसाळा कोणी करत बसत नाही रस्ता ते आता रस्ता करायला आता JCB भेटली म्हटलं वक्तावर नाही भेटत नाही JCB म्हणून म्हटलं दुपारी येतो माझ्या घरी. बरं बरं हे येते मग जगण्याच्या घरी तेवढं करतो कडे काम आपलं हा मला जातल्या घरचे. बरं बिंदास आहे काय टेन्शन नाही घेऊ. जगण्या माझ्या घरी ये तू. आलोच ना दुपारी म्हणजे दुपारी आलोच येतो मग. का बाबा मला या लागते का मग मी येतो ना मग JCB सोबत. काल हेलपाटे हिवराला मी आहे ना बरोबर आहे जगण्या कामावर लावतो मी नाही का गोटी गिटी येस हे येस ते येस बरोबर करतो का आणि ते बरोबर पैशाला पण मिळला तुम्ही. मी काय म्हणतो तू मस्त काही नाही मस्त पवा किंवा जायचं पाट्या गिट्या करायचं मस्त लेकर टेन्शन नाही घ्यायचं जा काही यायचं नाही काम. बरं बाबा हो बरं जातो मग. कमी आहे माय. अरे बा सरक रे ढेबिया सरक ना जरा सा बाजूला सरक ना मधात येतलं तुमचं गाव आहे कसं रे कोणी पाहिलं तर मधात याच करते म्हटलं मरशील ना म्हटलं गावातला सरपंच आहे म्हटलं मी ढेब्या ढुब्या नको म्हणू हा सांगू राहिलो तुले एका फटक्यात मरशील का ढसकट वाणायच्या लागा ढसकट वाणायच्या हा बरं आणखी शब्द 2-3 शब्द आणखी बोल. अरे तू सरपंच आहे का प्रधानमंत्री आहे का मग आम्हाला काय घेणं देणं तू सरपंच असो का उपसरपंच असो का काही असो आम्हाला काय करायला लागते. काका हेलेच बोलायला म्हटलं हदीच्या पायर बोलायला म्हटलं राजा सरपंचले असं नाही बोलायला पाहिजे हट राजा. बोलायला का असं नाही बोलायला पाहिजे हटलं का पास खाली करणं भाऊ तुझं नाव काय ते भाऊ कुठं चालली JCB त्या बापाच्या घरी चालतं का तू चालतं का. अरे इज्जत काहीच नाही हो तुमची तुमच्या बापार केलं म्हटलं ते अरे हट राजा मरायला पुरते तुम्हाला लवकर जा मसन वाटत नाही पान तुम्हाला तुमच्या बापार गेलं ते. थांब रे थांब काल उपाशी मारू बापा की पर गाऊन जाऊ राहिला सारखं सांगू राहिला तू कुठं चालला. अरे बा उलटा चोर कटवा को काटे. अरे बाबा तुमची दादागिरी किती आहे म्हटलं मागा येऊ राहिले कोणी JCBच्या मदत येऊ राहिलं एखादं मेलं गेलं काय करता मी ड्रायव्हर आहे म्हटलं. हा मेलं गेलं बरं सर सोडलं बाबू तुले आता मेला असता नाही तर हे बा अतिश मारलं असतं तुला जागेवर अतिश ते JCBने खड्डा केला असता अतिश ती समाधी केली असती म्हटलं जाऊ द्या आज शनिवार आहे नाही आज बुधवार आहे जाऊ दे तिकडे जाऊ द्या तिकडे. बोला काम काय होतं तुमचं सांगा. काय तेवढं पाठ खांदाचे होते आणि इरीजवळची गोटी उचलायची होती आणि एक ते अलीकडलं एक ते गंज उचलाचा होता तरी आपल्याला 5 घंटे लागते समजा 8 घंटे नाही होत नाही म्हटलं तुम्ही मारा का काही करा म्हटलं. अबा मला आता मालकाचा ही माही काही JCB नाही म्हटलं मी फक्त ड्रायव्हर आहे मला JCB मालकाचा आहे म्हटलं. मग मालकाचा फोन आला तिकडे विहिरीचं धरण आहे तर धरण फक्त मातीचा गाळ काढायला लागते मला पुरं दिवसभर उद्या काम आहे म्हटलं. तुमचं होतच नाही मी फक्त एका माणसाचं करू आलो त्याचं नाव शिवलाल टोयगोटे आहे ते शिवलाल टोयगोटे जायला लागते 3-4 घंट्याचं काम आहे तेवढं काम करा ते मला झालं मग माया करणं मग तेवढं 3 घंट्याचं ना 5 घंट्याचा ना तुला ॲडव्हान्स दिला त्यानं आहे ना जबान दिली ना मैं जबान दिली का नाही एक बार जबान दी तो डबल कभी वापस नहीं आता हे धसकटे. मग जबान दिली जबान आईची जबान बे जाऊ दे तिकडे माया कर का त्याचा जाऊ दे खड्ड्यात चुलीत घाल दे. आता पण आला काऊन नाही मग अजून फोन लावला मी म्हटलं दुपारी म्हटलं आलोच नाही लगायचं कुठं गेलं रे हे. शिवला काका JCB वाला का गेला चाट मारली वाटेल चाट मारली 100% चाट मारली. काही बोलता बे काड्या चाट नाही मारली त्यानं म्हणतात 100% कोणतरी गेम केला. काय गोष्ट करू राहिली तुम्ही म्हणजे रस्त्याने गेम केला त्यांचा म्हणजे त्यांनी मारलं का. तसा गेम नाही रे चिंबल तोंड्या तसा गेम नाही म्हटलं कोणतरी मदत नाही त्याला जास्त पैसे देऊन लालच केली वाटते त्याची काही ना काही दारूगिरू पाचतो बा तुले असं तसं चाल बा वावरात नाही असं काही ना काही जमलं कोणतरी मेळ लावला. आय होप आजचा व्हिडिओ आवडला असेल लाईक कर जा चॅनल नसेल सबस्क्राईब नक्की करा. आणि महत्त्वाची गोष्ट जी आता शेवटून राहणार बाबा त्याला त्याचं काम करावं लागेल त्याला त्याचं नाव घ्यावं लागेल. तर मागच्या व्हिडिओतले पहिले 3 कमेंटचे नाव घेऊ आपण. मी राहिलो शेवटून म्हणून म्हटलं मागच्या व्हिडिओतले पहिले 3 कमेंटचे नाव तर पहिलं कमेंट आहे सुदर्शन पाटील दुसरा आहे पांढरकडा यवतमाळ आणि तिसरा गजू. कमेंट केल्याबद्दल धन्यवाद. तुम्हाला पण तुमचं नाव ऐकायचं असेल तर कमेंट करा. आणि आजचा व्हिडिओ अति संपला. उद्या पाहू की उद्या काय होते काय केलं JCB येते का नाही वावरात शिवलाल काका काय करते मी काय करतो बाबा काय करता काही पण होऊ शकते. गडबड बा शुभचं चॅनल आहे काही पण होऊ शकते. तर उद्या भेटू 8 वाजता. तब तक के लिए गुड बाय थँक्स फॉर वॉचिंग. जय हिंद जय भारत वंदे मातरम.